नमस्कार. तर 12वीचे निकाल लागलेत आणि आता एकीकडे प्रचंड उत्साह आहे, तर दुसरीकडे एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा आहे की आता पुढे काय? हा असा एक महत्वाचा टप्पा आहे, जिथे आपल्यासमोर अनेक रस्ते उघडतात आणि त्यातला योग्य रस्ता निवडणं खूप खूप महत्वाचं ठरतं. हो, साहजिक आहे की मनात थोडा गोंधळ उडतो. पण काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. करिअरच्या इतक्या सगळ्या संधींमधून आपल्यासाठी योग्य काय आहे हे समजून घेण्यासाठी हा आढावा नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया विज्ञान शाखेपासून. ज्यांना नवनवीन गोष्टींमध्ये, तंत्रज्ञानात, संशोधनात रस आहे, त्यांच्यासाठी हे क्षेत्र म्हणजे संधींचा एक मोठा दालन आहे. सायन्समध्ये बघायला गेलं तर पर्यायांची काही कमी नाही. मेडिकलमध्ये जायचं असेल तर MBBS, BDS सारखे एकदम टॉपचे कोर्सेस आहेत. किंवा मग इंजिनिअरिंग आहेच. टेक्नॉलॉजीच्या जगात एंट्री मारायची असेल तर हा एक उत्तम मार्ग. पण फक्त एवढंच नाही. आता फार्मसी, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी यांसारखी क्षेत्र पण खूप वेगाने पुढे जात आहेत. आणि अरे हो, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर विसरूनच चालणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे तर तिथे रोज काहीतरी नवीन घडतंय. रोज नवीन संधी आहेत. आता आपण वळूया कॉमर्स आणि कला शाखेकडे. ही दोन्ही क्षेत्र तितकीच महत्त्वाची आहेत आणि इथेही करिअरच्या खूप चांगल्या संधी लपलेल्या आहेत. कॉमर्समध्ये CA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट आणि CS म्हणजेच कंपनी सेक्रेटरी हे खूप प्रतिष्ठित पर्याय आहेत. ते कंपन्यांची आर्थिक आणि कायदेशीर बाजू सांभाळतात. याशिवाय BCom किंवा BBA करून बँकिंग आणि फायनान्समध्येही उत्तम नोकऱ्या मिळतात. आणि ज्यांना स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे, त्यांच्यासाठी बिझनेस आणि आंतरप्रेन्युअरशिपचा मार्ग तर नेहमीच खुला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा खरं तर ह्याच क्षेत्रांवर उभा आहे. आता बघूया कला शाखेतील संधी. या शाखेतून अशा करिअर्समध्ये जाता येतं जिथे समाजावर थेट प्रभाव टाकता येतो. UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ते यातून पूर्ण करता येतं. शिवाय शिक्षण, पत्रकारिता, कायदा आणि समाजकार्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करून एक अर्थपूर्ण आणि यशस्वी करिअर नक्कीच घडवता येतं. पण जरा थांबा, एक महत्वाची गोष्ट. आजच्या जगात यशस्वी व्हायचं म्हणजे फक्त पारंपरिक डिग्रीच मिळवली पाहिजे असं अजिबात नाहीये. खरं तर या पारंपरिक डिग्रीच्या पलीकडे एक खूप मोठं जग आहे आणि तिथे पदवीपेक्षा कौशल्याला म्हणजे आपल्या स्किल्सला जास्त किंमत आहे. चला, आता अशाच काही करिअर्सबद्दल जाणून घेऊया जिथे डिग्रीपेक्षा कौशल्याला जास्त महत्त्व दिलं जातं. ॲनिमेशन आणि VFXमुळे आज सिनेमा आणि गेमिंगचं जग पूर्णपणे बदलून गेलंय. प्रत्येक कंपनीला आता ऑनलाईन जगात आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. त्यामुळे ग्राफिक डिझाईन आणि डिजिटल मार्केटिंगची मागणी तर प्रचंड वाढली आहे. ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह नजर आहे त्यांच्यासाठी फोटोग्राफी आणि फॅशन डिझायनिंग हे खूप चांगले पर्याय आहेत. आणि हो, आजकाल प्रत्येक व्यवसायाला वेबसाईट लागतेच. त्यामुळे वेब डेव्हलपमेंटसारखं तांत्रिक कौशल्य शिकूनही एक उज्ज्वल करिअर सहज घडवता येतं. तर मग प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या पर्यायांमधून आपल्यासाठी योग्य मार्ग निवडायचा तरी कसा? घाबरू नका, यासाठी एक खूप सोपं सूत्र आहे जे निर्णय घेणं अगदी सोपं करून टाके. तर यशाचं सिक्रेट काय आहे? ते फक्त 3 सोप्या गोष्टींमध्ये लपलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आवड. म्हणजे असं कोणतं काम आहे जे करायला मनापासून मजा येते. दुसरी गोष्ट म्हणजे क्षमता. म्हणजे आपण नक्की कशामध्ये चांगले आहोत, आपलं नैसर्गिक टॅलेंट काय आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची पायरी, मार्गदर्शन. आपली आवड आणि आपली क्षमता ओळखून मग त्या क्षेत्रातल्या जाणकार लोकांकडून सल्ला घ्यायचा. बस, हे जमलं की योग्य मार्ग निवडणं एकदम सोपं होऊन जाईल. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 12वीची परीक्षा हा प्रवासाचा शेवट नाही, तर खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नांच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाची ही एक रोमांचक सुरुवात आहे. त्यामुळे शांतपणे विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा.